होते तेव्हा देखील या लोकांनी ठाम छाती पुढे काढून माझ्याकडून ते बोलायचे आणि माझा विषय समोर मांडायचे, मी जेलमध्ये असताना देखील. असं यांचं प्रेम आहे आणि तेच प्रेम आज देखील अशीच गर्दी आहे, पण आज आरोपांच्या वरती गर्दी नाहीये, आरोप झाले म्हणून. पण मी सुटल्यानंतरची गर्दी तुम्ही लोकांनी केली आहे, त्यांचा आनंद आहे. आणि मला त्या सोसायटीमध्ये परत आल्यानंतर ज्यांनी ते मला स्वीकारलंय त्या लोकांनी, हा त्यांचा खरं तर दिवस आहे माझ्यापेक्षा. त्यांचं ते व्यक्त होत आहे. दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. थँक्यू व्हेरी मच. नाउ आय से इट इन इंग्लिश. दिस इज द सेम प्लेस वेअर आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप. This was a small little locality of ours with 46 bungalows, and the relations amongst all these people were such that anyone could wrap up any kid that time for doing a wrong thing. So practically speaking, I have been wrapped by everyone here for doing some mischief or the other. पुणे निवासस्थानी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचं स्वागत झालेलं आहे. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी त्यांच्यासोबत बातचीत केली, आपण पाहूयात. तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांचं पुण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. पुण्यातील ज्या निवासस्थानी ते राहतात तिथं त्यांची आता ही विजय मिरवणूक आहे ती काढली जाते. ढोलताशांच्या गजरात आणि फटाके वाजून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं कुटुंब सुद्धा त्यांच्या सोबत असलेलं पाहायला मिळते आणि एक आनंद संपूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते. मोठा उत्साह सुद्धा आहे. स्थानिक पुणेकर, त्यांचे मित्रमंडळी आहेत, यांच्याकडून त्यांचं स्वागत केलं जात आहे. फुलांची उधळण केली जात आहे आणि एक आनंदी वातावरण आहे ते सुद्धा पाहायला मिळते. सर, काय वाटतं 17 वर्षानंतर निकाल लागला, तुमची निर्दोष मुक्तता झाली? समाधानी आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. स्वागत करून ते सुद्धा भारावून गेलेले आहेत, कारण तब्बल 17 वर्षानंतर या संपूर्ण खटल्यातून आता त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि त्यामुळे पुणेकरांच्या वतीनं त्यांचं जोरदार स्वागत आहे ते सुद्धा आता केलं जात आहे आणि ही मिरवणूक आहे ती सुद्धा त्यांची काढली जात आहे. ढोल ताशांचं वादन या ठिकाणी केलं जाते आणि मोठा उत्साह सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आता कर्नल पुरोहित हे सुद्धा पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. कॅमेरामन तुषार नानावरेचा अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.